हॅलो मित्रांनो, नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचं जो आता परीक्षा होणार आहे स्कॉलरशिप, तर त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा घटक आपण बघणार आहोत, अपूर्णांक. अपूर्णांकावर यामध्ये 14% प्रश्न येत असतात परीक्षेमध्ये आणि महत्त्वपूर्ण प्रश्न जे की परीक्षेला यापूर्वी आलेले आहेत आणि येऊ शकतात, अशा प्रश्नाची आपण तयारी करणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला सुद्धा लाईक करा. मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न चालू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, एक स्कॉलरशिपची स्पेशल बॅच आपण चालू केलेली आहे. ज्यामध्ये बऱ्याचशा मुलांचं या ठिकाणी नोंदणी ऑलरेडी झालेली आहे आणि त्या ठिकाणी आपण 1100 प्रश्नांचा सराव करणार आहोत. ज्यामध्ये मला गणिताची परिपूर्ण तयारी करणार आहोत, बेसिक ते ॲडव्हान्स तयारी करणार आहोत. त्यानंतर 3 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहेत, ज्या की आपली फायनल एक्झाम असते तशा. वैयक्तिक मार्गदर्शन, बुद्धिमत्ता चाचणीचं मार्गदर्शन, मराठी, इंग्रजीची छान तयारी आणि प्रत्येक घटकावर चाचणी, अशा सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत. फीस फक्त ₹499 या ठिकाणी आपण ठेवलेली आहे. तुम्हाला स्कॉलरशिपची परिपूर्ण तयारी करण्यासाठी नक्कीच आमच्या या नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करा किंवा आमचं यशस्वी भव ॲप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला याविषयीची आणखी माहिती मिळेल. तर आजचा पहिला प्रश्न या ठिकाणी बघा. प्रश्न आहे 2.3/5. 2.3/5 याचं यापैकी उत्तर काय? सांगा पटकन चॅट बॉक्समध्ये. सर्वांनी चॅट बॉक्समध्ये उत्तर द्या पटापट. चला, येते का तुमचं उत्तर? प्रत्येक प्रश्नासाठी आपण 30 सेकंद वेळ देण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी मी टायमर ऑन करतो त्या प्रश्नापासून. ते जास्त वेळ आपला त्यामध्ये जाणार नाही. चला, ओके. या प्रश्नाचं उत्तर मी सांगतो तुम्हाला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे, हे बघा, 5 दोन्ही 10, 10 आणि हे वरचे 3, 10 आणि 3 13. तर या ठिकाणी 13/5 हे आपलं उत्तर असणार आहे. हे पर्याय क्रमांक 2 नंबरचं उत्तर आहे, बरोबर. त्यानंतर या ठिकाणी जर पुढे बघितलं आपण, तर इथे आपल्याला दिसत आहे की अ, 8.5 खालीलपैकी कोणत्या अपूर्णांकात मिळतात? सांगा बरं, 8.5 कोणत्या अपूर्णांकात मिळतात तर? 8.5 कोणत्या अपूर्णांकात मिळतात? तर तुम्हाला या ठिकाणी हे अपूर्णांक पूर्ण करण्यासाठी इथे बघावं लागेल कोणत्यामध्ये ते तुम्हाला दिसत आहेत. तर जसं की मी पहिलं या ठिकाणी बघितलं, बे एक बे 92 18 मला डायरेक्ट 9 मिळत आहेत. त्यानंतर इथे खाली या अपूर्णांकामध्ये बघितलं मी, काय होईल याला, 4 भाग जातो का? 4 एक 4, 4 आठ 32, 2 उरले आणि खाली 4 उरले बघा. 8.2/4 मला मिळत आहेत या ठिकाणी. ठिकाणी बे एक बे, बे त्रिक 6 इथं 3, बे एक बे, बे दोन्ही 4 इथं 2. हा जर अपूर्णांक आपण पुन्हा सॉल्व्ह केला, 8, बे एक बे, बे दुने 4, 1/2. तर 8.5 आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये मिळाले. त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी खरंच चांगले मार्क मिळवायचे असतील तर नक्कीच तुम्ही स्पेशल बॅचला या ठिकाणी, ही बॅच तुमची, जसं YouTubeवर तुम्ही मला मला तुम्ही बघू शकता, पण मी तुम्हाला बघू शकत नाही, असं नाही आहे. या ठिकाणी ही Zoomवर छान पद्धतीनं मी सर्व मुलांसोबत बोलत चांगल्या पद्धतीने ही बॅच घेत आहे. तर नक्कीच याला आजच जॉईन व्हा. जे क्लास झाले आहेत त्याची सुद्धा तुम्हाला रेकॉर्डिंग उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी बघा, 17:15 म्हणजे काय? 17:15. तर 17ला 1/4 कमी, हे 16.5 आहेत. हे उत्तर नाही आपलं. हे नाही, हे 15 आहे, त्याच्यामध्ये येऊ शकत नाही. हे 16.15 आहेत. 16.15 पण नाही पाहिजे, आपल्याला 17:15 पाहिजे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, याचं उत्तर द्या सगळ्यांनी. चला, पटापट उत्तर देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं. छेद सारखा आहे त्यामुळे काही अवघड नाहीये. सोपा प्रश्न आहे. छेद सारखा असल्यामुळे अवघड प्रश्न नाहीये हा. सोपा प्रश्न आहे. काही माहिती हवी असेल तुम्हाला क्लासविषयी तर तुम्ही या नंबरवर, खाली जो नंबर दिला याच्यावर संपर्क करू शकता. कॉल करा, व्हॉट्सअप करा, जेणेकरून तुम्हाला आणखी माहिती. बघा, या ठिकाणी 3 आणि 2 5, 3 आणि 5 7, 3 आणि 5 8, 3 आणि 5 8, 8 आणि 7 15. त्या ठिकाणी 15/2. 15/2 इकडे दिसतंय का? नाही येत. सख्ख 12, 12 आणि 1 13, हे 13 म्हणजे नाही. 7 दुनी 14, 14 आणि 1 15. या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. पुढे गेलो आपण बघा. या प्रश्नामध्ये विचारले, अयोग्य जोडी सांगा. अयोग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. मग अयोग्य जोडी कशी ओळखणार? तर या ठिकाणी याला मॅच करून बघा. जसं 3 5 15, 15 आणि 2 17, 17/3, 8 चौक 32, 32 आणि 2 34. इथं चुकलंय. इथं 34 पाहिजे होतं, म्हणजे हा पर्याय काय आहे? झालाय, म्हणजे हा आपल्यासाठी बरोबर. हे 5 ते 15 आणि 16 बरोबर आहे. 8 सक 48 बरोबर आहे.
हे बी ऑप्शन, हे ऑप्शन आपल्याला लिहायचं अयोग्य आहे. तर प्रश्न आहे 120 चा सममूल्य अपूर्णांक शोधा. सांगा बरं सममूल्य अपूर्णांक कोणता आहे तर? सममूल्य अपूर्णांक शोधा यामध्ये. जे मुलं स्कॉलरशिपच्या बॅचला जॉइन झाले तर त्यांना छान असा फायदा होतोय त्याचा. तुम्ही सुद्धा नक्की त्याचा फायदा घ्या. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला लवकर लवकर उत्तर द्या सर्वांनी. या ठिकाणी सिंपली आपल्याला काय करायचं असतं, तर यामध्ये हा एक शून्य कटला, हा एक शून्य कटला, नंतर बेसक 12, बेपंचे 10, जे 6/5 असं उत्तर आपलं आलं पाहिजे होतं. काय ते हे त्यानंतर हा पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय म्हटलंय तर 5/8 अधिक 2/4 अधिक 1/16 याचं उत्तर यापैकी काय येईल? कशा पद्धतीने करणार तुम्हाला 30 सेकंदाचा वेळ देतो. चॅट बॉक्समध्ये सांगा. लवकर लवकर उत्तर द्या, पटापट उत्तर द्या सगळ्यांनी. तर या ठिकाणी बघा याच्यामध्ये 16 आहे तर याला आपण 16 करू शकतो. 8 दुने 16, 5 दुने 10, ते 10 छेद या ठिकाणी 16 अधिक त्याला सुद्धा 4 न गुणू शकतो. बेचोक 8, 4 चोक 16 अधिक 1 छेद 10 आणि 8 18, 18 आणि 1 19 छेद 16 आहे ऑप्शन 1 मध्ये. तर या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. शेवटी तुम्हाला सांगू इच्छितो, आत्ताच बॅच चालू झालेली आहे. फार फार तर 1 दिवस झालेला आहे फक्त. 1 लेक्चर झालेलं आहे. पुन्हा 1 तास जे या ठिकाणी आपण 8 ते 9 पूर्णपणे क्लास घेत आहोत. तर नक्की जॉइन व्हा. या नंबरवर संपर्क करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.